खरी समस्या ही काय आहे की प्लॅनिंग नसणं. कामं प्रत्येकालाच करावे लागणार आहेत, हे आपल्याला सुटणार नाही आहेत, परंतु त्यामधून देखील आहे त्या परिस्थितीमधून समोर जायचं आहे आणि ही पात्रता परीक्षा आहे, हिला पास जर करायचं असेल तर काय करावं लागेल. आहे की शिक्षक पात्रता परीक्षा ही पास होणं अवघड आहे का? तर अजिबात नाहीये मित्रांनो. याचं कारण असं की इथे तुम्हाला काही मेरिटमध्ये यायचं नाहीये. दिस इज जस्ट अ क्वालिफाईंग एक्झाम. यामध्ये तुम्हाला फक्त पात्र व्हायचंय आणि पात्र होण्यासाठी 82 किंवा 90. तर ते कसे घ्यायचे याचं प्लॅनिंग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही आता तयारीला लागा. इथे भाषेला 30 गुण आहेत, दुसऱ्या भाषेला 30 गुण आहेत, सीडीपीला 30 गुण आहेत, इथे झाले 90 गुण. आता राहिले 60 गुण. तर हे जीएस जे आहे तुमचं, पण आता ह्या सिलेबसला आपल्याला टायमिंग मध्ये कसं बसवायचंय तर ते अगदी सोपं आहे आणि खूप महत्वाचं आहे. बघा, याला आपण आपलं नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जर तुम्हाला देखील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी किंवा सीटीईटी पास करायची आहे आणि शिक्षक व्हायचं आहे तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 कॅटेगरी मधील विद्यार्थी उमेदवार बघणार आहोत की ज्यांना आपण डेली रुटीन मध्ये विविध कामांमध्ये व्यस्त असतो. कोणी जॉब मध्ये व्यस्त असते, कोणी घरकामामध्ये व्यस्त असते, कोणाकडे वेळ आहे पण सर अभ्यासच कसा करायचा, किती वेळ करायचा हे अजिबात आम्हाला समजून राहिलेलं नाहीये. येणाऱ्या 21 जूनला ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे आणि आपल्या हातामध्ये काही दिवस आहेत. या दिवसांमध्ये आपल्याला ही संधी साधून घ्यायची आहे आणि आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा ही पासच व्हायची असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि कॉन्फिडेंटली सांगतो मित्रांनो, दिस व्हिडिओ विल बी डेफिनेटली युजफुल फॉर यू. चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण असं यामध्ये काय आपण करू शकतो, कशा प्रकारची स्ट्रॅटेजी ठेवायची आहे, काय रणनीती ठेवायची आहे. नमस्कार मित्रांनो, मी श्रीहरी पवार आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बघा, बरेच उमेदवार म्हणतात की सर आम्हाला वेळ मिळत नाहीये, घरकामामुळे अभ्यास होत नाहीये, आहे की नाही. त्याचबरोबर आम्हाला जॉब करावा लागतो किंवा काम करावं लागते, दिवसभरामध्ये स्टडी मॅनेज होत नाहीये. पण लक्षात घ्या, खरी समस्या एक्झॅक्टली काय आहे. खरी समस्या ही काय आहे की प्लॅनिंग नसणं. काम प्रत्येकालाच करावे लागणार आहेत, हे आपल्याला सुटणार नाही आहेत, परंतु त्यामधून देखील आहे त्या परिस्थितीमधून समोर जायचं आहे आणि ही पात्रता परीक्षा आहे, हिला पास जर करायचं असेल तर काय करावं लागेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक स्ट्रॅटेजी बघणार आहोत जी कोणत्याही कॅटेगरीमध्ये असलेल्या उमेदवारांना लागू पडणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. बघा मित्रांनो, आता सर्वात अगोदर बघा काय की शिक्षक पात्रता परीक्षा ही पास होणं अवघड आहे का? तर अजिबात नाहीये मित्रांनो. याचं कारण असं की ही जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे याचे काही प्लस पॉइंट्स आहेत ते तुम्ही बघा अगोदर. काय की यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये, म्हणजे तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तरी मार्क मायनस मध्ये होणार नाही. दुसरी गोष्ट, 150 प्रश्न असणार आहेत आणि त्याच्यासाठी 150 मिनिटाचा कालावधी आहे. 150 मिनिटं म्हणजे 60 अधिक 60 120 अधिक 30 म्हणजे 2-2.5 तास तुम्हाला याच्यासाठी आहेत आणि हा वेळ भरपूर आहे मित्रांनो. याच्यामध्ये सहजपणे तुम्ही जे काही पेपर पॅटर्न आहे तो देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो कसा कोणत्या वेळी त्याची तयारी करायची हे देखील आपण सांगणार आहे. त्याच्यामुळे वेळ देखील सफिशियंट आहे. त्याच्यानंतर काय की जर तुम्ही कॅटेगरी मधील विद्यार्थी असाल तर तुम्हाला फक्त 82 मार्क घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही ओपन मधून असाल तर तुम्हाला फक्त 90 मार्क घ्यायचे आहेत. 90 प्लस 90 जरी असेल, 82 असतील तरी देखील तुम्ही ही पात्रता परीक्षा सहज पास होऊ शकता मित्रांनो. त्यानंतर काय की दररोज आपल्याजवळ 24 तास असतात. दररोज आपल्याजवळ 24 तास असतात. त्यापैकी जर 8-8, 9-9 तास आपण जॉब करू शकतो तर मग आपण आपल्या अभ्यासाला पण वेळ देऊ शकतो की नाही देऊ शकत. आपण दुसऱ्याकडे कामाला जातो, त्याच्यामुळे आपण ते काम प्रामाणिकपणे करतो, पण हे जे काम आहे आपल्यासाठी, आपल्या आयुष्यासाठी महत्वाचं आहे, म्हणून याला आपण वेळ 5-6 तास देऊ शकत नाही का? आणि तो कसा द्यायचा हे मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, 5 नंबरला इथे तुम्हाला काही मेरिट मध्ये यायचं नाहीये. दिस इज जस्ट क्वालिफाईंग एक्झाम. यामध्ये तुम्हाला फक्त पात्र व्हायचंय आणि पात्र होण्यासाठी 82 किंवा 90. तर ते कसे घ्यायचे याचं प्लॅनिंग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही आता तयारीला लागा. काय करायचंय, तुमच्याकडे आता हे नियोजन असलं पाहिजे आणि हे नियोजन कॉन्फिडेंटली तुम्ही फॉलो करा मित्रांनो. विश्वास ठेवा, यामध्ये नियोजन जर नसेल तर तुम्ही परीक्षा पास होऊ शकणार नाही. बऱ्याच उमेदवारांचा असा भ्रम आहे की बाबा सर आम्ही सहजपणे परीक्षा दिली आणि पास झालो, असं म्हणणारे बरेच असतात, पण त्यांच्याकडे पूर्वज्ञान असते म्हणून त्यामुळे ते परीक्षेला त्या प्रकारे डील करू शकतात आणि उत्तर राईट येऊन पास झालेले असतात. पण जर तुमच्याकडे या प्रकारे कुठल्याही प्रकारे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न ठेवता आपण प्लॅनिंगफुली जर गेलो ना तर 100% या परीक्षेला आपल्याला पास करायला
आपल्याला कोणी मागे घेणार नाहीये. तर बघा आता सर्वात प्रथम काय की महिला उमेदवार ज्यांना घरकाम करावं लागते, त्यानंतर जे काही फॅमिली आहे त्यांच्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या देखील कराव्या लागतात, बरोबर आहे की नाही. मग यामध्ये त्यांचा भरपूर वेळ जातो. दुसरी कॅटेगरी आहे पुरुष उमेदवार, ज्यामध्ये त्यांना दिवसभर ऑफिस वर्क करावं लागते, शाळेमध्ये प्रायव्हेट जॉब करावा लागतो किंवा गव्हर्नमेंट स्कूलचे जरी शिक्षक असाल तुम्ही तर तुम्हाला शाळा आहे, इतर काही ड्युटी आहे, इलेक्शनची ड्युटी आहे आणि डाटा अपलोडिंगचं आहे, भरपूर कामं असतात. तिसरी कॅटेगरी आहे की जे उमेदवार सध्या फ्री आहेत, स्टुडंट लाईफ जगत आहेत, म्हणजे त्यांना फुल टाइम आहे स्टडी करायला. तर त्या प्रत्येक कॅटेगरीच्या उमेदवारासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे. आता बघा या व्हिडिओ मधील पार्ट 2 कडे जातोय आपण. वही नोटबुक वगैरे असेल तर तुम्ही नोट्स काढू शकता, किंवा जर तुम्हाला हे रेडीमेड ज्याचं प्लॅनिंग पाहिजे असेल तर आपण आपल्या चॅनलच्या टेलिग्राम मध्ये त्याला देणार आहोत. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंकला ओपन करून त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. तुम्हाला तिथे याचं नियोजन देखील मी लवकरच प्रोव्हाइड करणार आहे. आता सर्वात अगोदर आपल्या महिला उमेदवारांसाठी एकच रूल आहे, कुठल्याही दिवस मध्ये तुम्हाला परफेक्ट टाइम भेटेल याची अपेक्षा नाही ठेवायची. डोंट एक्सपेक्ट फॉर द परफेक्ट टाइम. परफेक्ट टाइम नसतो, स्मार्ट टाइम असतो. काय असतो? स्मार्ट टाइम असतो. म्हणून टाइम प्लॅन करायचा आहे. कसा टाइम प्लॅन करायचा आहे तर याच्यामध्ये आपण हे जे टायमिंग आहे हे तुम्हाला सांगणार आहे. बघा इथे वेळेचं नियोजन कसं करायचं हे सांगणार आहे. त्या अगोदर आता बघा की वेळेचं नियोजन कसं करायचंय, फक्त महिला उमेदवारच नाही तर तीनही कॅटेगरीतील उमेदवार, ओके, फुल डे वर्क जॉब वगैरे करणारे व्यक्ती किंवा फुल टाइम स्टडी करणारे व्यक्ती. तर काय आहे यामध्ये बघा, ज्यामध्ये वर्किंग कॅन्डिडेट आहेत त्यांनी देखील हाच टायमिंग फॉलो करायचा आहे. त्याच्यानंतर जे तिसरी कॅटेगरी आहे फुल टाइम स्टडी करणारे त्यांनी देखील हाच टायमिंग फॉलो करायचा आहे. तर बघा काय कसा कोणत्या याला टाइम द्यायचा. आता मी अभ्यासक्रम सांगतोय तुम्हाला, किंवा टीईटीचा पेपर 1 आणि पेपर 2 असतो. तुम्हाला माहित आहे पेपर 1 आणि पेपर 2. आता पहिला 5 ते 7 साठी, पहिला जो आहे 1 ते 5 साठी आणि दुसरा 6 ते 8 साठी आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला भाषा 1, भाषा 2, कोणती भाषा निवडणार या संदर्भात आपण वेगळा व्हिडिओ घेऊया. 3 तुम्हाला इथे सीडीपी असणार आहे. 4 इथे तुम्हाला जीएस पण असणार आहे. 5 मॅथमॅटिक्स थोडंफार, बरोबर आहे. त्याच्यानंतर इकडे जर गेले तुम्ही तर तुम्हाला भाषा 1, भाषा 2 कंपल्सरी आहे, सीडीपी कंपल्सरी आहे, आणि याच्याऐवजी तुम्हाला इकडे काय आहे की सामाजिक शास्त्र किंवा गणित आणि विज्ञान या दोन पैकी एक ऑप्शनल असते, गणित आणि विज्ञान. तर यापैकी तुम्ही कोणतंही जरी निवडलं तरी तुम्हाला प्लॅनिंग ही एकच प्लॅनिंग आहे, त्या प्लॅनिंगला तुम्ही फॉलो करू शकता. इथे भाषेला 30 गुण आहेत, दुसऱ्या भाषेला 30 गुण आहेत, सीडीपीला 30 गुण आहेत, इथे झाले 90 गुण. आता राहिले 60 गुण. तर हे जीएस जे आहे तुमचं आणि मॅथमॅटिक्स याला 30 आणि 30 गुण असे आहेत 60 गुण. हे झाले 150 गुण पेपर 1 ला. पेपर 2 ला पण 30 गुण आहेत, भाषा 1 ला, भाषा 2 ला 30 गुण आहेत, सीडीपी ला 30 गुण आहेत. जर तुम्ही फक्त सामाजिक शास्त्र निवडलं तर इथे 60 गुण आहेत. हे 90 अधिक 60 हे झाले 150 गुण. किंवा मग तुम्ही सामाजिक शास्त्र नाही निवडलं, तुम्ही गणित आणि विज्ञान निवडलं तर हे खालचे 60 गुणासाठी तुम्हाला येणारे गणित आणि विज्ञानचे प्रश्न. तर हे 90 अधिक 60 150 गुण. 150 गुण हे इकडे पण 150 गुण. पेपर 1, पेपर 2 वेगवेगळे पेपर होतात, आणि 1ली ते 5वी साठी टीईटी एक पेपर क्वालिफाय होणं आवश्यक आहे. टीईटी पेपर 2 हा 6वी ते 8वी साठी क्वालिफाईंग होणे आवश्यक आहे. हा एक थोडक्यात सिलेबस सांगितला. पण आता ह्या सिलेबसला आपल्याला टायमिंग मध्ये कसं बसवायचंय तर ते अगदी सोपं आहे आणि खूप महत्वाचं आहे. बघा याला आपण आपलं जे काही पूर्ण दिवसभराचं नियोजन आहे आपण ते या प्रकारे डिवाइड करूया. बघा आता इथे सकाळ मॉर्निंगचा टाइम, त्याच्यानंतर पूर्ण दिवसभराचा वेळ वर्क टाइम, त्याच्यानंतर तिसरा जो स्लॉट असणार आहे तो नाईट टाइम. ओके, मग आता सकाळी हा जो टाइम आहे हा आपल्याला मॅनेज करायचा आहे, कारण सकाळचा टाइम हा खूप फ्रेश असतो आणि तुम्ही त्या ठिकाणी एनर्जेटिकली अभ्यास करू शकता. म्हणून तुम्हाला सकाळी काय घ्यायचंय याच्यामधलं हे जीएस घ्यायचंय. जे जीएस व्हास्ट असते याच्यावर बरेच काय करावं लागते, तुम्हाला स्टडी करावं लागते. त्याच्यामुळे हा व्हास्ट सब्जेक्ट आहे. तर सकाळी जीएस घ्या आणि प्रिव्हियस डेचा म्हणजे आज तुम्ही जो स्टडी केलाय
तो उद्याच्या दिवशी सकाळी जीएस घेऊन त्याला काल काय केलं त्याला पण तुम्हाला रिव्हायझन करायचं आहे. आणि तो टाइम तुमचा सकाळी 5 ते 7 असू शकतो किंवा सकाळी 4:30 ते 6:30 या फक्त 2च तास करायचा आहे. किती तास करायचा आहे? सकाळी 2 तास द्यायचे. मग तुम्ही लवकर उठून देऊ शकता किंवा 5 ते 7 देऊ शकता. कोणाला सकाळी लवकर 7 वाजता शाळेत जायचं असेल तर तुम्ही 4 ते 6 करू शकता. हे टायमिंग ऍडजस्टमेंट तुमच्याकडे आहे, पण सकाळी 2 तास तुम्हाला द्यायचे आहे. त्याच्यामध्ये जीएस घ्या आणि जे काही अगोदरच्या दिवशी वाचलं त्याचं रिव्हिजन डेली करा. ओके. दुसरी गोष्ट डे टाइम. आता दिवसभरात तुमची 6 ते 8 तास जॉब असेल, ओके, किंवा गृहिणी असतील तर घरकाम आहे. मग घरकाम करत असताना मध्ये मध्ये तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा, आणि जॉबवाल्यांनी दिवसभराचे 6 ते 8 तास वेगळे काढून मध्ये मध्ये जसा वेळ मिळेल तसा, किंवा दिवसभरात जॉब सोडून इतर टाइम मध्ये आणि पूर्ण वेळ फ्री असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे जे दुपारचे 3 तास आपल्याला द्यायचे आहेत. हो, आणि हे 3 तास मिळतात तुम्हाला टाइम स्लॉट मध्ये. अर्धा तास असं करून 5-6 वेळा मिळू शकतो, कुणाला 1 तास. बघा, दिवस हा पूर्ण किती तासांचा आहे? 12 तासांचा आहे. तर त्यापैकी तुम्हाला हे 3च तास द्यायचे आहेत. काम करता करता द्या. माता भगिनी महिला असतील तर त्यांनी काम करत असताना ऑडिओ ऐकून देखील बरेचसे टॉपिक कव्हर होतात. यामध्ये काय की भाषा एक, समजा मराठी निवडली असेल तर मराठी घ्या, कोणी सेकंड लँग्वेज इंग्लिश निवडू शकते, मग इंग्लिश. आता यामध्ये भाषेचं व्याकरण आहे ना. त्याच्यानंतर त्याचं जे काही सिलेबस आहे तो तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ ऐकत ऐकत तुम्ही बरेचसा टॉपिक कव्हर करू शकता. मित्रांनो, ऐकणे हा देखील एक अभ्यासाचाच भाग आहे. त्यामुळे ह्यामध्ये तुम्ही 3 तास दुपारच्या वेळेमध्ये वर्किंग टाइम सोडून किंवा वर्क करता करता जसं मॅनेज होईल तसं मॅनेज करायचं आणि 3 तास डेली दुपारला द्यायचे आहे. दुपार म्हणजे फक्त दुपारीच नाहीये, दिवसभरात कधीही. आणि आता राहिली वेळ रात्रीची. रात्री आपले जे काही संध्याकाळचे कामं आहेत, जे काही आपल्याला हाऊस होल्ड ड्युटीज आहेत, स्वयंपाक वगैरे असेल महिलांसाठी किंवा पुरुषांना देखील काही, समजा आता हा 8 ते 9 वाजेपर्यंत सगळे कामं आटपून घ्यायचे. 9च्या नंतर मात्र तुम्हाला इथे सीडीपी आहे पहा, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी. हा जो सीडीपी आहे हा खूप महत्वाचा आहे. 30 गुणांचा अभ्यास हा जो आहे ना रात्री तुम्हाला घ्यायचा आहे, कारण यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायच्या आहेत. तर शांत चित्ताने वाचन करायचंय, चालता चालता नोट्स काढायच्या आहेत. आता इथे तुम्हाला सीडीपी सोबत मॅथ्स आणि सायन्स हा विषय घ्यायचा आहे, किंवा मग तुम्ही मॅथ्स सायन्स नसेल घेतला तर सोशल सायन्स हा सामाजिक शास्त्राचा विषय आहे, त्याचा देखील सिलेबस वास्ट असतो. त्यामुळे तो रात्रीला घ्यायचा आहे. 9 ते 12 वाजेपर्यंत तुम्ही हा टाइम 100% यूज करू शकता. त्या टायमिंग मध्ये याच्यात चांगल्या नोट्स काढा, रिव्हिजन करा, आहे ना. आणि हे करत असताना बघा, हे तुम्हाला कसे मिळाले? 2 + 3 + 3 असे 6 2 8 तास तुमचे डेली 24 तासापैकी 8 तास सहज काढणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? 21 जून पर्यंत ही जी परीक्षा आहे तोपर्यंत आपल्याला भरपूर वेळ आहे. आणि त्या वेळेचं जर आपल्याला काय करायचं असेल, सोनं करायचं असेल, तर हे जे शेड्यूल आहे हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. या शेड्यूलला तुम्ही 100% फॉलो करा मित्रांनो. तुम्हाला या परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी केवळ 90 किंवा 82 गुण घ्यायचे आणि ते सहज घेऊ शकता. आणि कुठल्याही प्लॅनिंग शिवाय जर तुम्ही डायरेक्ट परीक्षेला अटेम्प्ट करायचा विचार करत असाल तर मित्रांनो रिस्क घ्यायची नाहीये. कारण 6 ते 8 तास सहज शक्य. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लेवलवर फ्लेक्झिबिलिटी ठेवू शकता आणि ही फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला आवश्यक आहे. कारण मी जर शेड्यूल सांगितलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला आपलं शेड्यूल ऍडजस्ट करून नियोजन करायचं. पण डेली 6 to 8 hours आर नेसेसरी. कीप इन युअर माइंड. ओके, दॅट इज द रिअल सक्सेस फॉर्म्युला. आता हे करत असताना डेली एमसीक्यूचा सराव तुम्हाला करायचा आहे. काय करायचं आहे? डेली एमसीक्यूचा सराव करायचा. कमीत कमी 30, 40, 50 जेवढे होतील तेवढे एमसीक्यूज तुम्हाला काय करायचे? रिव्हिजन करत राहायचं आहे. आता हे एमसीक्यूज करत असताना तुम्हाला वीकली मॉक टेस्ट पण दिली गेली पाहिजे. आता हप्त्यातून एकदा, समजा संडे टू संडे तुम्ही हा ठेवू शकता. गुरुवारी जर सकाळची शाळा असेल तर दुपारचा वेळ ठेवू शकता. वीकली एक मॉक टेस्ट तुम्हाला नक्की द्यायची, की 150 गुणाची परीक्षा, त्याला तुम्हाला 2.5 तास टाइम लावून काय करायचंय? ही परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. आणि याच्यामुळे काय होते की तुम्हाला त्या 150 गुणांच्या ज्या पेपरला किती वेळ लागतो याची तुम्हाला प्लॅनिंग आणि टायमिंग स्ट्रॅटेजी तुमच्या लक्षात येणार आहे. त्याच्यामुळे ते देखील काळजीपूर्वक करायचंय. त्याच्यानंतर स्वतःच्या शॉर्ट नोट्स तयार करा.
नुसतं वाचत बसू नका. वाचता वाचता काही नोट्स काढा. जसं की समजा तुम्ही आता मानसशास्त्र घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये शिक्षण या संकल्पनेबद्दल शिकत आहात, तर शिक्षण ही काय आहे, ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि शिक्षण हे सहजपणे होत असते, है की नाही. आता समजा मी जे तुम्हाला बोलत आहे ते यामधून देखील आपली शिकण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर हे शिक्षण ही सहज प्रक्रिया आहे, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अशा काही नोट्स तुम्ही काढू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे ना, PYQs, हे तुम्ही सोडवले पाहिजेत. PYQ तुम्हाला लागतील तेवढे भेटून जातील आपल्या चॅनलच्या टेलिग्राम मध्ये, तुम्हाला ते सापडून जातील. चॅनलचं डिस्क्रिप्शन बघा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन टेलिग्रामची लिंक असेल त्याला जॉईन करा. तिथे मी तुम्हाला हे जे PYQs आहेत किंवा प्रिव्हियस इयर पेपर्स आहेत हे देखील प्रोव्हाइड करतो. तर मित्रांनो, हे काय होतं, हे होतं आपल्या अभ्यासाचं एक परफेक्ट असं नियोजन. आता लक्षात घ्या, ह्यामध्ये तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही काय करू शकता, ते फ्लेक्झिबिलिटीनुसार चेंज करू शकता. डेली काय करा, हे 3-3 स्लॉट मध्ये डिवायडेशन करा. 3 सब्जेक्ट डेली आहेत. रिव्हिजन 3-3 झाल्या पाहिजेत. 3 रिव्हिजन्स वीकली करा. 3 मॉक टेस्ट ट्राय करा. पहिले आठवड्यातून एकच मॉक टेस्ट घ्या, नंतर 3 मॉक टेस्ट वीकली करायचे आहेत. हळूहळू याच्यामध्ये कसं स्टडीमध्ये वाढ करायची हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे काय करायचं मित्रांनो, ह्या ज्या शेड्यूलला तुम्ही जर परफेक्टली व्यवस्थितपणे फॉलो केलं तर 100% तुमचा जो शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर आहे तो सहजपणे काय होईल, पास होण्यापुरते तुम्हाला मार्क भेटतील. त्याच्यापेक्षाही जास्त मार्क तुम्हाला मिळतील आणि त्यातून पुढे जे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी असेल त्याच्या तयारीसाठी देखील तुम्ही अशा प्रकारचं शेड्यूल करू शकता. गरज असल्यास तेव्हा देखील आपण पुन्हा टेट 4च्या वेळेस देखील तुम्हाला तशा प्रकारचं नियोजन देऊ. आणि दैनंदिन व्हिडिओज जर तुम्हाला या संदर्भात लागत असतील की सर मानसशास्त्राच्या काही टॉपिक्सवर व्हिडिओ लेक्चर्स घ्यायचे, तर ते देखील मी तुम्हाला आपल्याच चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहे. मित्रांनो, फक्त ट्रस्ट ठेवा, 100% विश्वास ठेवा आणि याला फॉलो करा आणि तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून एक अनुभवपूर्णच मार्गदर्शन मिळणार आहे आणि रेडी टू यूज स्टडी तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे. ओके, तर त्याचा फायदा तुम्हाला आणि तुमच्या स्वप्न पूर्ण करण्याला नक्कीच होणार आहे. त्यामुळे एक गोष्ट मात्र निश्चित करा, चॅनलला आता जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला असेच काय नवनवीन व्हिडिओज मिळत जातील. लक्षात असू द्या मित्रांनो, तुमच्याकडे वेळ कमी असू शकते पण तुमचं स्वप्न मोठं आहे. त्यामुळे काय, तुमच्याकडे घरकाम असू शकते, जॉब असू शकते, आहे ना, तुम्हाला वेळही असू शकतो, पण जर प्लॅनिंग नसेल तर कुठल्याच प्रकारे आपल्याला त्यामध्ये यश मिळू शकत नाही. त्यामुळे हे प्लॅनिंग 100% फॉलो करा, प्लॅनिंग करा, कन्सिस्टन्सी ठेवा, कॉन्फिडन्स ठेवा. एक दिवस तुमचं नाव TET क्वालिफाईंग लिस्ट मध्ये असेल आणि त्याच्यानंतर तुमचं नाव हे शिक्षक आहे ना झाल्याच्या लिस्ट मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही आपल्या दैनंदिन शेड्यूल मध्ये नक्की अवलंबवा मित्रांनो. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर भरभरून लाईक करा मित्रांनो. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना ऑल द बेस्ट.